नमस्कार, स्वागत आहे आपलं रोहित अँड मम्मा चॅनलमध्ये. कृष्ण कमळला पण छान फूल आलेलं आहे आणि शोचे पण फुलं छान येतात. दिसायला हे फुलं खूप सुंदर दिसतात. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि मला बाहेर जायचं होतं. रिमझिम पाऊस पडत होता. आज तर सकाळपासूनच जोरदार पाऊस होता. पाऊस बंद व्हायचं काही नावच घेत नव्हता. मग कसं तरी संध्याकाळी पाऊस कमी झाला, रिमझिम चालू होता. म्हटलं जाऊन येऊया बाहेर. माझ्या पुतणीचा ड्रेस शिवायला टाकायचा होता. माझी साडी पण 2-3 महिन्यापासून घेऊन ठेवली होती, पण ब्लाऊज शिवायला टाकायला वेळ नव्हता. म्हणून म्हटलं चला एका कामात दोघं कामं होतील. माझ्या घरापासून जास्त लांब नाही आहे. त्या ताईचं घर जवळच आहे. अगदी 5 मिनिट लागतात जायला. पोहोचलो ताईकडे आणि ड्रेस ब्लाऊज टाकायचं होतं ते टाकलं आणि मग घरी आले. घरी आल्यावर मुलांना टेरेसवर जायचं होतं म्हणून आम्ही सासूसुना टेरेसवर गेले. मुलं आधीच गेले होते टेरेसवर. पावसाळा असला की वातावरण अगदी थंड असते आणि बाहेर तर हिरवीगार झाडं होतात आणि जमिनीवर पण खूप हिरवळ असं गवत पण होते. त्यामुळे बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर असा दिसतो. तर बघा टेरेसहून किती छान असा व्ह्यू दिसत आहे. पावसाळ्यामध्ये बरेच जण फिरायला जातात. छान असा हिरवगार व्ह्यू असतो बाहेर आणि पावसाळ्यामध्ये थंड वातावरण पण असते म्हणून बरेच जण बाहेर फिरायला जातात. तर आपल्या टेरेसहूनही अगदी छान असा व्ह्यू दिसत आहे. आम्ही बघत होतो की टेरेसवर काय काय कामं झालेले आहे आणि काय काय राहिलेले आहे. तर हे सर्व बघून झालं आणि मग मुलांची धिंगामस्ती चालू होती. त्यांनी तर अगदी पावसाळ्याचा आनंद घेतला. बघा छान असा व्ह्यू आहे आणि टेरेसहून पूर्ण घर पण दिसत आहे. दिसायला किती छान वाटत आहे बघू शकता. आणि आमच्या घराजवळ रोकडा हनुमान मंदिर आहे आणि गजानन महाराजचं पण मंदिर अगदी जवळच आहे. सकाळी सकाळी गाणे चालू असतात देवाचे आणि अगदी हे देवाचे गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होते. दिवसही आपला छान जातो. किंवा स्टील ड्रिलिंगचं काम चालू होतं आणि मग ते छोटे छोटे तुकडे पडलेले होते स्टीलचे. मुलं चप्पल न घालताच खेळत होते. मग मी त्यांना घरामध्ये आणलं आणि मग लागली स्वयंपाकाला. तर आम्हाला आज जास्ती काही स्वयंपाक करायचा नव्हता. मूग डाळीचे भजे करायचे होते. मी सालीचीच मूग डाळ घेतली होती. भज्यांना खूप छान लागतात सालीची मुगाची डाळ घेतल्यावर. ही डाळ मी 4-5 तास भिजत घातली होती आणि चोळून व्यवस्थित साल काढून घ्यायची. जेवढी काढता आली तेवढी काढायची, बाकीची राहिली तरीही चालते. बघा छान अशी मूग डाळीची भजी करणार आहोत आपण आज. पावसाळा असला की काहीतरी गरमागरम खावंसं वाटते म्हणून आज मी मूग डाळीच्या भज्यांचा बेत केलेला आहे. मुसळधार पाऊस चालू होता. आज दिवसभर पाऊस बंद होत नव्हता. मग म्हटलं आज तर आपल्याला भजी केलीच पाहिजे. तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळ पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. पावसाळा असला की रोज रोज भाज्या खावश्या वाटत नाही. कधीतरी भजे किंवा खिचडी खावीशी वाटते म्हणून मी आज गरमागरम भजीच केले. मला रेसिपी पण शूट करायची होती म्हणून मी मूग डाळीची भज्यांची रेसिपी पण शूट केलेली आहे. बघा मी रेसिपीचं सर्व काही सेटअप करून ठेवलेला होता. माझं कुकिंगचं पण चॅनल आहे. माझ्या कुकिंगच्या चॅनलचं नाव आहे शारदास किचन. त्या चॅनलला तुम्ही भरपूर असा सपोर्ट दिलेला आहे आणि ह्या चॅनलला पण असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. बघा छान अशी कुरकुरीत भजी तळून झालेली आहे. तुम्हाला जर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर शारदास किचनला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर तुम्ही भज्यांची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिप्या बघू शकता. भजी तळून झाले आणि आईला गरमागरम खायला दिले. आईला म्हटलं आई सांगा खाऊन भजी कशी झाली आहे. तर आई म्हणत होत्या की बघितल्यावरच इतके छान दिसत आहे तर खायला पण खूपच छान असतील.
मग आम्ही सासूसुनांनी भज्यांचा आनंद घेतला पावसाळा स्पेशल. तुम्ही पण या सर्वजण भजी खायला. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.